नमस्कार, रोखोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षक, मागच्या अधिवेशनातही तेच प्रश्न, त्यावेळी असाच कार्यक्रम, तीच उत्तरं, त्याही वेळी असाच कार्यक्रम, आणि या अधिवेशनात देखील त्याच समस्या, तेच उपाय, आणि मी देखील आता तेच प्रश्न घेऊन आणि तोच कार्यक्रम घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. झालेली आहे दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून गेल्या 6 महिन्यात गेल्या 6 महिन्यात 1300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 2013 आणि 2014च्या तुलनेत या आत्महत्या अनेक प्रमाणात वाढलेल्या आहेत. देशात जवळपास आत्तावर 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातलं महाराष्ट्राचं प्रमाण हे 60,000 शेतकऱ्यांचं होतं. आणि दुर्दैव म्हणजे यातले 55% शेतकरी त्या आत्महत्येसाठी नुकसान भरपाईला देखील पात्र ठरले नाहीत. कारण एकतर त्यांच्याजवळ ना जमीन होती, ना कर्ज घेतल्याचे पुरावे, आणि खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा हिशोब कधी लागतच नाही आणि कोणाला दाखवताही येत नाही. सरकारी अधिकाऱ्यांना तो कळणारच नाही. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी काय काय योजना आखल्यात त्याची आकडेवारी सरकार देतं, पण त्या योजनांचा किती फायदा नेमकेपणानं पोहोचला हा चर्चेचा विषय काल होता आणि आजही आहे. खंत अशी आहे की खूप पाऊस झाला तरी आमचा शेतकरी आत्महत्या करताना दिसतो, पाऊस झाला नाही तरी त्याच्यावर ती वेळ येते. हे असं का घडतं? अगदी कॅश क्रॉप घेणारे शेतकरी देखील आज आत्महत्या करताना मला दिसत आहेत. किती काळ अजून नशीब फाटलं म्हणून आभाळाकडे पाहत दैवाला दोष देत बसणार? शेतकऱ्याचं नाव बदललं, गाव बदललं, चेहरा बदलतो, पण बदलत नाही ते त्याचं दुःख, त्याची वेदना, त्याची हालाकीची परिस्थिती. जेव्हा एखाद्या शेतकऱ्याचा जीव जातो तेव्हा त्याचं कुटुंब देखील खलास होतं, कारण आत्महत्या करूनही कर्जाच्या ओझ्यातून त्याच्या कुटुंबाची सुटकाच होत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी योग्य आहे का? आणि अशा प्रकारची कर्जमाफी दिल्यानंतर आमच्याकडच्या आत्महत्या थांबल्यात का? त्यामुळे कर्जमाफी हाच एकमेव उपाय आहे का? मुख्यमंत्र्यांनी तर आज विधानसभेत सांताक्लॉज बनून 10,512 कोटींची मदत जाहीर केली. त्यातून खरोखरच शेतकऱ्यांचं भलं होणार आहे का? मुख्यमंत्र्यांची घोषणा प्रत्यक्षात उतरणार आहे का? आणि 2003 सालापासून आजपर्यंत जी 60,000 कोटी रुपयांची मदत सरकारनं दिली त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात नेमकं काय पडलं? असंख्य प्रश्नांचा या अशा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. आश्वासनांचा पाऊस, शेतकऱ्यांचं काय? आश्वासनांचा पाऊस, शेतकऱ्यांचं काय, या विषयावर सुरुवातीला पाहूया एक छोटासा रिपोर्ट. अस्मानी आणि सुलतानी संकटांनी महाराष्ट्रातला शेतकरी पिचलाय. आत्महत्येचं टोकाचं पाऊल तो उचलतोय. पावसानं फिरवलेली पाठ आणि केंद्राकडून अद्याप न मिळालेलं पॅकेज यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचं हेच दुःख विरोधकांनी विधानसभेत मांडलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी लावून धरली, मात्र मुख्यमंत्र्यांनी ती मागणी सपशेल फेटाळली. शेतकरी जोपर्यंत आपण सक्षम करणार नाही अध्यक्ष महोदय, तोपर्यंत आपण त्याला कर्ज माफ करू, पुन्हा कर्जबाजारी करू, पण त्याची पत आपण कधीच वाढवणार नाही. आज शेतकऱ्याची पत वाढवण्याची आवश्यकता आहे. 7,412 कोटी रुपये हे आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलाय. धानाला देखील अध्यक्ष महोदय बोनस देता येत नसला तरी देखील धान खरेदी करता प्रोत्साहनपर 200 रुपये हे देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. असं अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला 10,512 कोटी रुपये हे देण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10,512 कोटींची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार दुष्काळबाधित शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि पीक विम्यासाठी 7,412 कोटी रुपये, जलयुक्त शिवारासाठी 1,000 कोटी रुपये, मागेल त्याला शेततळ देण्यासाठी 250 कोटी रुपये, धान खरेदीसाठी 100 कोटी रुपये, 33,000 विहिरींकरता 750 कोटी रुपये आणि विहिरींना वीज जोडणीसाठी 1,000 कोटी रुपये असं वाटप करण्यात येणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनं विरोधकांचं समाधान झालेलं नाही. ठोस मदत केली पाहिजे होती. ज्या लोकांनी कर्ज काढलं होतं त्यांचा 7/12 कोरा केला पाहिजे, त्यांचं बँकेचं अकाउंट नील केलं पाहिजे, त्याला पुन्हा कर्ज मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे. पण मुख्यमंत्र्यांच्या डोक्यामध्ये कर्जमाफी केली तर बँकांना पैसे मिळतील असं आहे. आता बँकांचं खातं 7/12 कोरा न करता, अकाउंट नील न करता, आता मुख्यमंत्री जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन काही कर्ज वाटप करणार आहेत का पुढच्या वर्षी? याचा अर्थ राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या हीच मागणी आहे की त्या ठिकाणी कर्जमाफी झाली पाहिजे. आणि नागपूरच्या सेशनकडे तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना आज
या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना वांजोटं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. अक्षरशः आमच्या तमाम शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. याआधी 2008 साली सरकारनं कर्जमाफी केली होती, मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाही. आता शेतकऱ्यांना पत मिळवून देण्यासाठी 10,512 कोटींचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलाय. त्याची फळं खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. आश्वासनांचा पाऊस आणि शेतकऱ्यांचं काय या विषयावरचा खास रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे राजेश टोपे. राजेश टोपे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि जालना जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचे असे नेते आहेत. राजेश टोपे, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे वाशिम जिल्ह्यातले आमदार राजेंद्र पाटणी. राजेंद्र पाटणी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. वीरेंद्र जगताप, अमरावतीचे काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप हे देखील आपल्याबरोबर आहेत. वीरेंद्रजी, आपलं स्वागत. आणि शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार शशिकांत खेडेकर हे देखील आपल्या बरोबर आहेत. शशिकांतजी, आपलं स्वागत. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या अनेक वर्ष तळमळीनं संशोधन करणारे, मार्गदर्शन करणारे शेतकरी नेते किशोर तिवारी हे देखील आपल्याबरोबर आहेत. किशोर तिवारी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. जो पहिला प्रश्न आपण आज चर्चेला घेतोय तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. तो प्रश्न आहे, घोषणांवर भागणार की कर्जमाफी हवी? घोषणांवर भागणार की कर्जमाफी हवी? मी थेट जातोय वीरेंद्र जगताप यांच्याकडे. वीरेंद्र जगताप हे काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्याहीपेक्षा ते विदर्भातले आहेत. वीरेंद्र जगताप, आज मुख्यमंत्र्यांचं भाषण आपण ऐकलं असेल. त्यांनी असं सांगितलं की आघाडी सरकारच्या काळात 4 वर्षात फक्त 5,800 कोटी रुपये दिले गेले. हे बरोबर की चूक? पूर्णपणे चूक आहे. आघाडी सरकारच्या काळात दिले गेलेल्या रकमेची तुलना आता करता येणार नाही. का करता येणार नाही? आणि आज मुख्यमंत्र्यांनी जे 5,800 कोटी रुपयाची तुलना का करता येणार नाही? आपण मग 5,800 कोटी नाही तर नेमके किती कोटी रुपये दिलेत वीरेंद्र जगताप? आम्ही ज्या वेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहिलं. वीरेंद्र जगताप, आपण आकड्यांवर बोलतोय. वीरेंद्र जगताप, आपण आकड्यांवर बोलूया. हा, बोला. मुख्यमंत्री आज आकड्यांवर बोललेले आहेत. त्यांनी सांगितलं 4 वर्षात फक्त 5,800 कोटी रुपये दिले आणि आम्ही मागच्या वर्षी शेतकऱ्यांना 10,000 कोटीची मदत केली. आपण म्हणताय 4 वर्षात 5,800 कोटी आम्ही दिलेले नाही, त्यापेक्षा जास्त दिले. तुम्ही आता आकडा सांगा. तुमचेही मतदार बघतायत, सगळा महाराष्ट्र बघतोय. आकडा सांगा. म्हणजे मुख्यमंत्री खोटं बोलले का हे आपण राजेंद्र पाटलींना विचारूया. आम्ही आमच्या मुख्यमंत्री पूर्णपणे सपशेल खोटे बोललेले आहेत. गारपिटीच्या काळात, गारपिटीच्या मागच्या वर्षी जेव्हा गारपीट झाली होती तेव्हा माझ्या एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये 240 कोटी रुपयाचं वाटप झालं होतं. प्रति हेक्टरी 3,000 रुपयाचं वाटप, सोयाबीनच्या उंटअळीचं हेक्टरी 5,000 रुपयाचं वाटप. ज्या वेळी विदर्भातलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी संकटात सापडला तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपयाचं वाटप, सातत्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटप, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना वाटप आमच्या सरकारनं प्रत्येक वेळेस केलेलं आहे. आणि याची टोटल जर काढली ऑगस्टमध्ये ज्या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या त्या 40,000 जनावरं होती असा दावा आज सरकारतर्फे करण्यात आलेला आहे. याच्याशी आपण सहमत आहात की नाही वीरेंद्र जगताप? बिलकुल सहमत नाही. आजच मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये फक्त 2,000 जनावरं मराठवाड्यातल्या चारा छावण्यांमध्ये आहेत म्हणून त्यांनी घोषणा केलेली आहे. आणि शेतकऱ्यांची जनावरं चारा छावण्यामध्ये गेली पाहिजे म्हणून शेतकरी रडतो आहे, आक्रोश करतो आहे. ही वस्तुस्थिती मराठवाड्यातली आहे. माझ्यापेक्षा जास्त चारा छावण्यांच्या बाबत मराठवाड्यातले सन्माननीय माजी मंत्री राजेश टोपे साहेब सांगू शकतील. मला सांगा, 4,000 कोटीपैकी 3,225 कोटीचं वितरण करण्यात आलंय असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. तो आपल्याला मान्य आहे की नाही? साहेब, हा मागच्या वर्षीचे पैसे आहेत. मागच्या वर्षी दर हेक्टरी सरकारने 4,500 कोटी रुपयाचं केंद्र सरकारकडून मिळणारं पॅकेज तेच राज्य सरकारचं म्हणून आम्हाला दिलं आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली. राजेंद्र 5 एकरपेक्षा 1 गुंठा जरी शेती जास्त असली
पॉइंट वेट टेकन. आपण राजेंद्र पाटणीकडे जाऊया. राजेंद्र पाटणी, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिलेल्या माहितीशी माझा मुद्दा पूर्ण होऊ द्या. माझा नाही, किंबहुना ती मुद्दा पूर्ण होऊन जाऊ द्या. असत्य असं ते म्हणतात. तुम्ही काय सांगाल राजेंद्र पाटणी? मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत असत्य माहिती दिली. माझा उदयजी, माझा मुद्दा पूर्ण होऊन जाऊ सिनियर द्या. आमदार आहेत, जगताप साहेब सिनियर आमदार आहेत, त्यांच्याकडून अशा प्रकारच्या उत्तराची अपेक्षा नाही. माझा मुद्दा पूर्ण होऊन जाऊ द्या. माझा मुद्दा पूर्ण होऊन जाऊ द्या. बोलले हे कागदावर आहे, रेकॉर्डवर आहे. मुद्दा पूर्ण होऊन जाऊ द्या. त्यांनी कुठंतरी हे सिद्ध करून द्यावं. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं 4 वर्षात शेतकऱ्याला 5,800 कोटी दिले, मागच्या वर्षी सरकारनं, भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारनं 10,000 कोटी दिले, यावर्षी 10,500 कोटीचा पॅकेज दिला. आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा अजेंडा आहे की शेतकऱ्याला सक्षम करणं, शेतकऱ्याला पायावर उभं करणं. आणि शेतकऱ्याला पाणी आणि वीज या 2 गोष्टी मिळू शकत नाही तोपर्यंत शेतकरी पायावर उभं राहू शकत नाही. तर सिंचनासाठी जास्तीत जास्त निधी, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या कनेक्शनसाठी जास्तीत जास्त निधी, ह्या दोन्ही गोष्टींची तरतूद मोठ्या प्रमाणावर केली, जेणेकरून येणाऱ्या भविष्यात शेतकरी या ग्लोबल वॉर्मिंग. थोडक्यात आपण आकड्यांवर बोलूया. राजेंद्र पाटणी, आपण आकड्यांवर बोलूया. राजेंद्र पाटणी, आपण आकड्यांवर बोलूया. त्यामुळे आपलं असं म्हणणं आहे की 40,000 जनावरं ऑगस्ट मधल्या चारा छावण्यात होती आणि 5,800 कोटी आघाडी सरकारच्या काळात फक्त दिले गेलेले होते. आणि 4,000 कोटीपैकी आत्ता या सरकारने मागच्या वर्षी 3,225 कोटीचं वितरण केलं. या तिन्ही गोष्टी सत्य आहेत असं आपलं म्हणणं आहे. याच्याशी वीरेंद्र जगताप सहमत नाही आहेत. त्यांना मगासपासून या विषयावर काही बोलायचं आहे. वीरेंद्र जगताप, बोला. साहेब, माझ्या नाही, मागच्या वर्षी जे 3,250 कोटीचं वाटप केलंय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, हे जरी सत्य असलं तरीही हा निधी केंद्राचा निधी आहे. ज्या गावची आणेवारी 50% आत लागते त्या गावाला मागच्या वर्षीपर्यंत हेक्टरी 3,000 रुपये मिळत होते. आता ते 4,500 रुपये मिळतात कायद्यात केलेल्या सुधारणेप्रमाणे. म्हणून ही मदत राज्य सरकारने दिली हे जरी सत्य असलं तरी ती केंद्राची मदत होती. राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीमधून काहीही दिलं नाही. विम्याच्या माध्यमातून मिळणारे पैसे, जो विमा 38 लाख शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी काढला होता तो यावर्षी 82 लाख शेतकऱ्यांनी काढलाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि त्या विम्याच्या नुकसान भरपाईपोटी मिळणारी 7,000 कोटीची रक्कम, जलयुक्त शिवारमध्ये मिळणारे 1,000 कोटी रुपये, विहिरीसाठी मिळणारे 1,000 कोटी रुपये, या सगळ्यांची बेरीज करून जर तुम्ही 10,512 कोटीचा फसवा आकडा शेतकऱ्यांसमोर उभा करणार असाल तर ही शेतकऱ्यांची फसवणूक नव्हे तर काय. आपण शिवसेनेच्या माफीसाठी तुमचा मुद्दा मांडलेला आहे. तुमचं म्हणणं आहे की हे सगळे आकडे, वीरेंद्र जगताप, हे सगळे आकडे अत्यंत फसवे आहेत असं आपलं म्हणणं आहे. आपण भारतीय जनता पक्षाचे सहयोगी असलेल्या शिवसेनेचे, सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेचे आमदार शशिकांत खेडेकर जे बुलढाण्यातनं आलेले आहेत. शशिकांत खेडेकर, ही सगळी आकडेवारी अत्यंत फसवी आहे. मुख्यमंत्री आज विधानसभेत असत्य कथन करत होते. त्याहीपेक्षा सुद्धा जे मदत मिळाली ती राज्य सरकारनं दिलेली नव्हती तर ती केंद्र सरकारकडनं आलेली मदतीचेच पाढे वाचून दाखवण्यात आले. एक प्रकारे तुम्ही आज सभागृहामध्ये सत्तारूढ पक्ष म्हणून, सत्तारूढ सरकार म्हणून आपण आज महाराष्ट्राच्या जनतेची आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची खिल्ली उडवलेली आहे असं स्पष्ट मत वीरेंद्र जगताप यांचं आहे. काय सांगाल तुम्ही? डॉक्टर साहेब, आमदार वीरेंद्र जगताप हे अतिशय सिनियर सदस्य आहेत सभागृहाचे आणि त्यांच्या तोंडून अशी भाषा मला तरी योग्य वाटत नाही. म्हणजे मला थोडक्यात असं सांगावं असं वाटतं की या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. ही स्थिती राज्यावरती कोणी आणून ठेवली? मागच्या काळामध्ये 3,00,000 कोटीचं कर्ज या महाराष्ट्रावरती या मागच्या शासनानं करून ठेवलं आणि आता अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात की मुख्यमंत्र्यांनी खोटी आकडेवारी दिली. मुख्यमंत्र्यांनी खोटी आकडेवारी कशी दिली? ती रेकॉर्डवर आकडेवारी आहे. जर या मागच्या शासनानं एवढा मोठा कर्जाचा डोंगर जर या महाराष्ट्रावरती करून ठेवला नसता तर अधिक सुलभतेनं राज्य या भाजप सेना युतीच्या सरकारला त्या ठिकाणी करता आलं असतं. अतिशय खोट्या पद्धतीनं आपण केलेलं पाप लपवण्याचा या काँग्रेस राष्ट्रवादी यांचा या पक्षाचा विचार आहे. म्हणून अशा प्रकारचे उत्तरं देतात. एक चांगला ठोस निर्णय आमच्या मुख्यमंत्र्यांनी या सभागृहामध्ये घेतला की आज जी दुष्काळी परिस्थिती या राज्यावरती आलेली आहे, या राज्यातील शेतकऱ्यांना काय पाहिजे. आज हा विषय धरून ठेवतात कर्जमाफीचा. अरे पण मागच्या आघाडी शासनानं 2008 मध्ये जी कर्जमाफी केली त्या कर्जमाफीनंतर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का?
जवळपास 10 ते 15 हजाराच्या वर आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी झाल्यानंतर झाली. परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला की या शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची पाळी येता कामा नये आणि म्हणून असे धोरणात्मक निर्णय आमच्या या शासनाने घेतलेले चं पूर्णपणे समर्थन करताय. त्यांच्या बाजूने आपण आहात एवढं मात्र आता समोर आलं. आपण जाऊया राजेश टोपे बिलकुल यांच्याकडे. राजेश करण्यासारखीच टोपे गोष्ट हे घनसावंगीचे आमदार आहेत. जालना जिल्हा अत्यंत महत्वाचा राजकीयदृष्ट्या जागृत असलेला असा जिल्हा आहे. राजेश टोपे, माझ्याकडे काही आकडेवारी आहे. आपण मागच्या सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री होतात म्हणून ही आकडेवारी करायची आपल्याला तोंडपाठ असेल, पण जनतेला ते माहीत नसेल आणि जर माझ्या बोलण्यात काही चूक झाली तर ती आपण दुरुस्त करू शकता म्हणून फक्त आपल्या माहितीसाठी सांगतो. 2003च्या हिवाळी अधिवेशनात सुशीलकुमार शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात विदर्भाच्या विकासाकरता 763 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं. त्याचं पुढं काय झालं ते माहिती नाही. 2002 मध्ये विलासराव देशमुख यांनी 1075 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांसाठी पॅकेज दिलं. त्याचं नेमकं काय झालं? विदर्भासाठी त्याच नंतर 1700 कोटी रुपये आणि दुसऱ्या वर्षी 1400 कोटी रुपये तर तिसऱ्या वर्षी 1500 कोटी रुपयाचा फटका बसलेला होता. याची आपल्याला जाणीव आहे का? या पॅकेजमधला चढ उतार निधीतील 779 कोटी समाविष्ट करून सरकारनं आणखी चलाखी दाखवली, पण प्रत्यक्षात त्यावेळी शेतकऱ्यांच्या हातात 300 कोटीच रुपये आले. मला सांगा, 2008 मध्ये केंद्राचे 9868 कोटी, राज्यानं 6000 कोटीचं कर्ज माफ केलं. म्हणजे 2003 ते 2013 या काळात 60,000 कोटीचं कर्जाचं एक प्रकारचं माफीचं पॅकेज महाराष्ट्राला मिळालं. त्याच्यानंतर खरोखरच विदर्भातल्या मराठवाड्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली का? या 60,000 कोटींमुळे त्यांची पावसावरचं अवलंबित्व कायमस्वरूपी दूर झालं का? त्या भागात शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे आणि इन्फ्रास्ट्रक्चर पुढे आलं का? हमी भावाचे प्रश्न कायमचे सुटले का? काय सांगाल तुम्ही? राजेश टोपे, आता बाजू बदललेले आहेत. आज तुम्ही या बाजूला आहात, आतापर्यंत 15 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होतात. राजेश टोपे, पॅकेजेस देऊन कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या आहेत असं विधान करा अथवा मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला विरोध करा. नाही, माझं असं मत आहे की आघाडी सरकारने एक जनरल पब्लिक परसेप्शन ज्याला म्हणू आपण, की पब्लिकचं एक मत म्हणू आपण, एक नक्कीच आहे. तुम्ही जर 100 पैकी 90 लोक एकच सांगतील की आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूनी खूप मोठ्या पद्धतीनं नेहमीच मदत केली. म्हणजे अगदी लाल्या कापसावर आला होता त्यावेळेस असेल किंवा गारपीट झाली असेल त्यावेळेस असेल, सरसकट पैसे देण्याचा विषय असेल, आमच्या भागातल्या मोसंबी उत्पादकांना किंवा फळबाग नुकसान झाली त्यावेळी पवारसाहेब कृषी मंत्री असताना येऊन 60,000 रुपये प्रत्येक व्यक्तीला म्हणजे 30,000 रुपये हेक्टरी आणि 2 हेक्टरच्या मर्यादेत फळबागांना मदत करण्याचा विषय असेल. एक नक्की आहे की कृषीच्या संदर्भात जे जे काही दुष्काळी आणि नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळी आघाडी सरकारने मदत केली हे मला वाटत नाही की कोणी नाकारणार आहे. एक नक्की आहे की आता जी मदत केलेली आहे यांनी ती मदत तोंडाला पानं पुसल्यासारखी मदत आहे. आम्ही सातत्याने एकच बोलत होतो की शेतकऱ्यांजवळ आज खिशात पैसे नाहीत. तुम्ही जर बघितलं तर मुलं शाळेतले कॉलेजचे मुलं काढून घेण्याचं काम सध्या पालक लोक करतायत. जर कोणी आजारी असेल तर तो आजार पोस्टपोन करून पैसेच नाही आहेत तर नंतर आपण बघूया बाबा, दुर्धर असेल तरी सुद्धा पैसेच नाही आहेत आपण बघू नंतर पैसे आले तर, अशा पद्धतीचे आज पैसेच नाही आहेत लोकांजवळ. कारण नापिकी आहे, दुष्काळ आहे आणि 4थं वर्ष आहे आणि त्यामुळे कंबरड मोडलंय. अतिशय नाउमेद झालेले लोक. परिस्थितीत कर्ज माफी आणि मोठ्या पद्धतीने अनुदान देणं हे महत्त्वाचं आहे. हे काय झालंय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फक्त लांबलचक दीर्घकालीन प्लॅनिंग, त्यांचं कंबरडं मोडलंय हे सगळं तुम्ही अत्यंत योग्यरित्या सांगताय. फक्त तुमच्या बोलण्याच्या प्रतिपादनामध्ये जे मी आकडेवारी दाखवून बोलतोय त्याचं उत्तर महाराष्ट्राला अजून मिळालेलं नाहीये. तुम्ही जो परसेप्शन म्हणताय ना की आघाडी सरकार शेतकऱ्यांना मदत करत होतं, ही जे एक परसेप्शन आहे, पब्लिक परसेप्शन, ते अत्यंत बरोबर असेल. परंतु माझा प्रश्न तो नव्हता. माझा प्रश्न होता 60,000 कोटीची पॅकेजेस देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? आणि थांबल्या असतील तर तसं विधान करा, थांबल्या नसतील तर तसं विधान करा. नंबर 1. नंबर 2, तुम्ही मोसंबीचा विषय काढलाय म्हणून हा प्रश्न माझ्या डोक्यात आला. बरोबर आहे, तुम्ही अगदी सांगलं ते बरोबर आहे की शरद पवार यांना आणून ती शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती. राजेश टोपे कधीतरी
माणसांनी दीर्घकालीन अशा योजनांचा विचार करायला नको का? आपण घनसावंगीचे आहात, तिथल्या मोसंबीवर किती शेतकरी जबाबदार आहेत, जिम्मेदार आहेत, त्यांची आयुष्य कशी आहेत हे तुम्हाला मी सांगायला नको. कधीतरी वेगळं भेटल्यानंतर तुम्हाला त्यांचा सगळा पाडा वाचीन, पण छातीवर हात ठेवून सांगा, त्या मोसंबी शेतकऱ्यांसाठी तुम्ही कायमस्वरूपी प्रोसेसिंग प्लांट त्या ठिकाणी आणलात आणि त्यांच्याकरता नाशवंत फळाची प्रॉडक्टमध्ये रूपांतर करण्याची योजना आपल्याकडे आली का? साहेब, आकडेवारीवर बोला. 60,000 कोटी रुपये देऊन आत्महत्या थांबल्या का याच्यावर आता सवाल आहे. कारण आपण आता या सरकारनं दिलेली जे पॅकेज आहे त्याच्यावर टीका करतोय, त्याचं विश्लेषण करतोय. म्हणून आपल्यासारख्या अत्यंत या सदनाच्या अत्यंत ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तीला मी हा प्रश्न विचारतोय. राजेश टोपे. नाही, आपण जे म्हणतायत आत्महत्या हा जो विषय आहे हा नक्कीच नैसर्गिक सगळ्या या परिस्थितीमुळेच निर्माण होत असतो. आणि एक आहे की 60,000 आपलं जे म्हणणं आहे दीर्घकालीन काही उपाययोजना करायला पाहिजेत, मी त्या नाकारत नाही. त्या ज्या आज ज्या केलेल्या त्या दीर्घकालीनवरच जास्त भर दिलेला हेच मला सांगायचं आहे. पण आज तातडीनं लोकांना मदत करणं ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे. एक तातडीनं मदत करणं, दीर्घकालीन मदत करणं. पण आज जी मदत दिसते मला ती दीर्घकालीन मदतीच्या अनुषंगाने जास्त भर देण्यात आलेला आहे. तो तातडीनं मदत जी केली पाहिजे, पेशंट ICU मध्ये आहे त्याला तातडीनं आज जर वाचवलं, मदत केली तर तो जरा सशक्त होऊन नंतर दीर्घकालीनचाही फायदा होऊ शकेल. दीर्घकालीन आवश्यक आहे, मी त्याला नाही म्हणत नाही. शेततळे असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, मी एवढंच म्हणेल की हा पेशंट गेली 15 वर्ष ICU मध्ये, याची आपल्याला कल्पना आहे? हा पेशंट अनेक हजार कोटींचे ICU मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवून, ICU मधल्या व्हेंटिलेटरवर ठेवून हजारो कोटींचे पॅकेजेस देऊन हा पेशंट अजूनही आत्महत्या करतो, याची कल्पना आहे? मी तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारला होता. प्रॉब्लेम काय माहितीये का? एखाद्याचं उत्तर जर मला परवा राजीव सातवांचं खूप आवडलं, त्यांना मी प्रश्न स्पेसिफिक विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं हो हे काँग्रेसचं आमचं चुकलं. माझं काय म्हणणं आहे, लोकांना ते आवडतंय, लोक त्याचे अप्रिशिएट करतायत. तुम्हाला मी साधा प्रश्न विचारला की मोसंबीवर प्रक्रिया करणारा मोठा प्लॅन तुमच्या 15 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात तुम्ही तिकडे आणलात का? आणला असेल तर हो म्हणून सांगा, नाही असेल तर नाही म्हणून सांगा. लोकांना ते जास्त आवडेल. पण या सरकारने काय करावं याच्याविषयी आपण बोलू, ती टीका आपण करू. किंवा तुमच्यासारख्या सजग आमदारांचा उपयोग त्यांनी दिलेलं जे पॅकेज आहे आत्ताचं त्याची अंमलबजावणी होते की नाही याच्यासाठी जरूर करू. पण कृपया प्रश्नांची स्पेसिफिक उत्तर द्या. मोसंबीचा प्लॅन आणलात का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत 60,000 कोटींनी आत्महत्या थांबल्या का? नाही, पहिला प्रश्न जो तुम्ही मोसंबीचा विचारताय ना, मोसंबीच्या बाबतीत आज आपण जर का जे संशोधन करणाऱ्या ज्या म्हणून मोठ्या मोठ्या संस्था आहेत, TIFR असेल बँगलोरची किंवा काय, सगळ्या ठिकाणी आम्ही माननीय पवार साहेबांना सुद्धा विचारलं आणि तिथेही जाऊन आलो, तिथलेही विचारलं. आज अशा पद्धतीनं त्याची शेल्फ लाईफ कमी असल्यामुळे आणि त्याच्यावर प्रक्रिया करण्याची ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर अद्यापही या मिनिटाला सुद्धा खऱ्या अर्थाने त्या पद्धतीचं संशोधन झालेलं नाही की त्याचे जे काही प्रोडक्ट्स तयार करता येतील, त्याला मार्केटिंग कसं करता येईल, या सगळ्याच गोष्टींचा अजून अभाव आहे. नाहीतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा लोक मोठ्या संख्येने यामध्ये आले असते. मी एवढंच सांगेल की त्याबद्दलचा संशोधनाचा विषय आहे. आणि आता आजही मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलं की काही मोसंबी आणि संत्रा याचं मिक्स करून ज्युसिंग करायचं, अशा पद्धतीच्या काही गोष्टी करता येतील का, या बाबतीत त्यांनी सुद्धा एक प्रकारची आशा व्यक्त केलेली आहे. पण मी आज जे काही, मी स्वतः एक इंजिनियर झालेलो क्वालिफाईड पर्सन आहे, मी स्वतः सुद्धा या बाबतीतली खूप माहिती घेतली. पण अद्याप अशा पद्धतीची मी अल्फा लावल असेल, प्राज असेल, या ज्या नामांकित कंपन्या आहेत की ज्या अशा पद्धतीच्या फ्रूट प्रोसेसिंगवर काम करतात त्यांच्याकडेही जाऊन आलो. अद्याप अशा पद्धतीच्या काही गोष्टी मास स्केलवर तयार करण्यासारख्या नाही आहेत. आणि म्हणूनच त्या बाबतीतला अद्यापही म्हणजे दरवेळेस आपल्याला हे करायचं हे आपण ठरवलेलं होतं. मराठवाडा पॅकेजमध्ये सुद्धा त्या बाबतीतली तरतूद केली होती. पण दुर्दैवाने जरा संशोधनाच्या आणि त्या अनुषंगाने त्या बाबतीतला निर्णय घेता आला नाही. राजेश टोपे, पॉइंट वेल टेकन. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न घेऊन जाऊया किशोर तिवारी यांच्याकडे. किशोर तिवारी, आज जी मुख्यमंत्र्यांनी पॅकेजची घोषणा केली त्याबद्दल आपण समाधानी आहात का? का आपणही खूप संपूर्ण कर्जमाफीची मागणी करताय? किशोर तिवारी. नाही, असं आहे की काही गोष्टी मुख्यमंत्र्यांनी ज्या मांडल्या त्या गोष्टी आजच्या काळाची गरज झाली आहे. मी सांगतो तुम्हाला, कारण की कसं झालंय की
त्यांनी सांगितलं की आपण 60 लाख परिवारांना अन्न सुरक्षा दिली, राजीव गांधी जीवनदायी योजना आणि आरोग्य सेवेचा फायदा सर्वांना दिला. आता त्यांनी अजून एक स्पष्ट केलं की पुढच्या वर्षी सगळ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची व्यवस्था करू आणि त्याच्यासाठी त्यांनी पत निर्माण करा. एक मोठा विषय त्यांनी सुरू केला आहे की कृषी क्षेत्रातून ग्रामीण भागात उत्पन्न येणं कठीण झालंय आणि त्या शेतकऱ्याला कितीही आपण सवलती दिल्या तरी त्याच्या उत्पन्नात वाढ होत नाहीये. तर त्याच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी आणि ग्रामीण भागातील आर्थिक जे राजकारण, आर्थिक जे पूर्ण समीकरण बिघडलं आहे त्याला पुनर्स्थापित करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. आता जे आवश्यक होते ते निर्णय त्यांनी 25 जुलैला त्यांच्या याच्यात घेतले होते की अन्न सुरक्षा द्यायची आहे, पाण्याचे निर्णय तहसीलदारांनी घ्यायचे आहेत आणि चारा छावण्या उघडण्याचे निर्णय तहसीलदारांनी घ्यायचे आहे. असे सगळे निर्णय झालेले असताना आता हे 10,000 कोटी आणि 60,000 कोटी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं एकच आहे की हा पॅकेजचं गणित करू नका. ग्रामीण भागातील सार्वजनिक शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि रोजगार याच्या संधी उपलब्ध करा. आणि शेतीबद्दल एक देवेंद्रचा जो प्रामाणिक प्रयत्न होता त्याच्यात 2 गोष्टी मला दिसल्या विदर्भासाठी. एक तर 6,200 गावात पाण्याची व्यवस्था झाली प्रोटेक्टिव्ह इरिगेशनची, आता त्यांनी 5,000 गावं अजून निवडली आहे. दुसरं 30,000 कनेक्शन दिले आहेत आणि 40,000 पेंडिंग जे पेंडिंग कनेक्शन आहेत ते इलेक्ट्रिकचे देणार आहेत. विहिरीबाबत त्यांनी आकडेवारी दिली आहे आणि जो पाठपुरावा त्यांनी स्वतः सुरू केला आहे त्याच्यामुळे मागच्या 8 वर्षापासून प्रलंबित असलेल्या सगळ्या विहिरी पूर्ण होत आहेत. आता या सगळ्या याच्यातून मात्र कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांचे जे मोठे प्रश्न यावर्षी आमच्या समोर आले आहेत डॉक्टर साहेब की सोयाबीनचं पीक चाललं गेलं, कापसाचं पीक पूर्ण चाललं गेलं, मिरचीचं पीक गेलं, आता तुरीचं पीक संकटात आलंय. अशा वेळेस सगळ्या राजकीय पक्षांनी हेवेदावे सोडून या शेतकऱ्याला कसं या अडचणीतून बाहेर काढावं याच्यासाठी आपण शॉर्ट ड्युरेशन रिलीफ मेजर्स आहेत ते हाच तो क्षण चर्चा याच टप्प्यावर आल्याचं मला एक प्रकारे समाधान होतंय की तुम्ही ती अत्यंत सकारात्मक गोष्टीवर आणताय. तुम्ही अशा टप्प्यावर आता चर्चा आणलेली आहे की या सरकारच्या योजनेनं नेमकं भलं काय होणार आहे आणि विरोधी पक्षांनी त्यावर जागल्याच्या भूमिकेतून कशावर लक्ष ठेवायला हवं. चर्चा करूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय आश्वासनांचा पाऊस, शेतकऱ्याचं काय. आश्वासनाचा पाऊस, शेतकऱ्यांचं काय. आज विधानसभेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आत्ताच्या अवस्थेला उत्तर देताना त्यांनी एक पॅकेजची घोषणा केली आणि त्या पॅकेजच्या चर्चेवरच आपण बोलतोय. याचं कारण विरोधी पक्षांनी मात्र संपूर्ण कर्जमाफीचा आपला रेटा लावून धरला. त्याचीच संपूर्ण विश्लेषणात्मक बाजू आपल्यासमोर मांडतोय. जो दुसरा मुद्दा आपण आपल्या चर्चेला घेतो तो आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो दुसरा मुद्दा आहे सरकारच्या योजनांनी शेतकऱ्यांचं भलं होणार का. सरकारच्या योजनांनी शेतकऱ्यांचं भलं होणार का. आपण थेट जाऊया राजेंद्र पटणी यांच्याकडे. राजेंद्र पटणी, दुष्काळावर केंद्राची मदत अद्याप आलेली नाही, हे खरं का. केंद्राची मदत मिळण्याची एक पद्धत आहे. आणेवारी जाहीर केल्यानंतर अहवाल राज्य सरकार केंद्र सरकारला पाठवत असते. मागच्या 60 वर्षात ज्या वेळेस आणेवारी जाहीर झाली त्याच्यात बदल करून यावेळेस राज्य सरकारनं 15 दिवसापूर्वी आणेवारी जाहीर केली आणि तो अहवाल केंद्र सरकारला पाठवला आणि त्याच्यावर निश्चित मदत मिळणारच. आपण मागच्या 60 वर्षाचा काँग्रेसचा इतिहास बघा की मदत कधी मिळालेली आहे. म्हणून हे सांगणं योग्य होणार नाही. दुसरी गोष्ट आपण जे सांगितलं की याच्यामुळं शेतकऱ्यांचं भलं होणार का, निश्चितच भलं होणार. कारण शेतीचा आत्मा पाणी आणि वीज या 2 गोष्टी आहेत. आणि आजचं पूर्ण मुख्यमंत्र्यांचं भाषण आणि सर्व गोष्टी बघितल्या, मग धडक सिंचन विहिरी असोत की मग ते तलाव असोत की जलयुक्त शिवारांची कामं असोत की मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या विजेच्या कनेक्शनसाठी जे शेतकऱ्यांचे पेंडिंग आहेत त्याचे कामं असोत, या सर्व गोष्टीसाठी जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे या शेतकऱ्यांना पायावर उभा करण्यासाठीच निधी उपलब्ध करून दिलेला आहे. याच्यातली कोणतीही अशी योजना नाही की जी शेतकऱ्यांसाठी तात्पुरती आहे. येणाऱ्या भविष्यात शेतकरी सक्षम कसा होईल, आपल्या पायावर कसा उभा राहील आणि शेतकरी येणाऱ्या भविष्यात
आत्महत्यापासून कसा दूर जाईल या दृष्टिकोनातून जे धोरण घेतलेत. राजेंद्र पाटील, तुम्ही दोन मुद्दे मांडताय आणि निश्चितपणे तुम्ही बरोबर आहे, तुम्ही दोन मुद्दे मांडतायत आणि तिथेच तर खरी मेख आहे. तुमचा जो पहिला मुद्दा आहे तो विविध प्रकारच्या योजनांचा आहे, ज्याचा उल्लेख आज मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी विधानसभेत केला. या ज्या सगळ्या योजना आहेत यातल्या तुमच्या किती, नवीन किती आणि जुन्या सरकारच्या योजना नवीन लेबल लावून आणलेल्या किती? नाही, मुद्दा असा आहे की मागच्या सरकारने या सर्व योजनांसाठी पैसे किती दिले होते, जलयुक्त शिवाराला किती पैसे दिले होते, धडक सिंचनांच्या विहिरी मागच्या वर्षी किती झाल्या, यांच्या 5 वर्षात किती झाल्या. आपण निधीची तरतूद बघा ना. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन जे 5-5 वर्षाचे पेंडिंग होते, मागच्या वर्षी 35,000 कनेक्शन लावलेत, यावर्षी 60,000 कनेक्शन मुख्यमंत्र्यांनी देण्याचं मान्य केलं. तर हे जे आकडे बघा, यांच्या कार्यकाळात किती कनेक्शन झालेत हे बघा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, योजना कोणती आहे, शेतकऱ्याला शेवटी पाणी आणि वीज हाच आत्मा आहे. पॉइंट वेळ टेकन आपण निधी किती आहेत याच्यावर दुसरी बाजू असू शकते. राजेंद्र पटणी हा तुमचा दावा आहे, याच्यावर दुसरी बाजू असू शकते. वीरेंद्र जगताप मांडा आपलं मत आणि त्यानंतर राजेश टोपेंकडे जाऊ आपण. वीरेंद्र जगताप. पाटणी साहेब जे म्हणतात आहे की गेल्या वर्षात 35,000 कनेक्शन कृषी पंपाचे लागले, साफ झूट आहे. मग गेल्या वर्षीपासून अत्यंत फक्त घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, निधी उपलब्ध. अमरावती जिल्ह्याला 140 कोटी पाहिजे होते, फक्त 40 कोटी मिळाले. अद्यापपर्यंत त्याच्यातले 10% सुद्धा कनेक्शन लागलेले नाही. ज्या योजनांमुळे शेतकऱ्यांचं भलं होईल का असं म्हणतात, जी जलयुक्त शिवार योजना, नाल्यांमध्ये बांध बांधणे, नाला खोलीकरण करणे, हे पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी 2008 मध्ये जी 70,000 कोटीची कर्जमाफी देशभर केली होती, त्यापैकी 6,000 कोटीची कर्जमाफी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना झाली होती. त्या कार्यक्रमामध्ये 2006 मध्ये आत्महत्याग्रस्त विधवांच्या भेटीसाठी मनमोहन सिंग साहेब माझ्या धामणगावला आले होते. त्यावेळी त्यांनी 3750 कोटी रुपयाचं पॅकेज 1 जून 2006 रोजी नागपूरला जाहीर केलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश होता. 2200 कोटी रुपये विदर्भातली अपूर्ण धरणं पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिले होते. 250 कोटी रुपये 75% दुधा जनावरांचं वाटप, शेतकऱ्यांनी दुधाचा धंदा वाढवावा, आत्मनिर्भर व्हावा म्हणून 250 कोटी रुपये 75% सबसिडीवर दुधा जनावरांच्या वाटपासाठी दिले होते. 250 कोटी रुपये माझं पूर्ण होऊ द्या. 250 कोटी रुपये बंधारे बांधण्यासाठी त्यांनी दिले होते. 2-2 लाखाचा बंधारा आम्ही नाल्यांवर बांधला होता. त्याच्यातला गाळ आता या सरकारने जलयुक्त शिवारमधून काढायचा कार्यक्रम हाती घेतलाय. आमच्या सरकारने दीर्घकालीन उपाययोजनांचा कार्यक्रम हाती घेतला, तेवढ्यावरही आत्महत्या थांबल्या नाही. म्हणून 2008 साली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं 6,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तरी सुद्धा कमी झाल्या. वीरेंद्र जगताप, तरी देखील 6,000 कोटीचं कर्ज माफ करून सुद्धा आपल्याकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. राजेश टोपे. नाही, थांबल्या जरी नाही तरी कमी झाल्या, प्रमाण कमी झालं. एक मिनिट, मी एकच सांगतो साहेब. मी एक चार उदयजी एक चार मुद्दे मी मांडतो फक्त. उदयजी, आज जी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे, मी पहिला मुद्दा हा आहे की शेतीमालाला भाव नाही. हा तर सगळ्यात महत्वाचा विषय. त्यांच्या सगळ्यात महत्वाचं ते मी एक सांगेल की त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या एजेंड्यामधला सगळ्यात महत्वाचा विषय काय होता की आम्ही जो उत्पादन खर्च आहे त्याच्यावर 50% नफा झाला पाहिजे असा मिळून शेतीमालाला भाव देऊ. दिला का? नाही दिला. म्हणजे बोलाची कडी बोलाचा भात, काही केलं नाही. नंबर 2, मी तुम्हाला सांगेल की आज अपेक्षा ही होती की कमी पाऊस पडतो किंवा जो पाऊस पडतो त्याला प्रॉपरली युटिलाइज केलं पाहिजे पाणी. तर असं जर असेल तर ठिबक सिंचनाला अनुदान दिलं पाहिजे. दिलं का? नाही दिलं. दुसरा महत्वाचा मुद्दा मला हे सांगायचं, सिंचनाबद्दल एक शब्द सुद्धा मुख्यमंत्री महोदय बोलले नाही. आम्ही ओरडून सांगितलं की सिंचनाचे प्रकल्प अर्धवट आहेत, नवीन काही प्रकल्पांच्या साईट्स आहेत त्या केल्या पाहिजेत, जलसंधारण महामंडळाला पैसे दिले पाहिजेत. एक चकार शब्द सुद्धा सिंचनाच्या बद्दल बोललेले नाहीत. त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा आहे की काही नाही. आता कर्ज मिळत नाही म्हणून आत्महत्या करतायत हे आम्ही ओरडून सांगितलं. एक अर्धा तासाच्या भाषणात अनेकांनी सांगितलं जालना जिल्ह्यात कर्ज नाही मिळालं म्हणून आत्महत्या झाल्या. पण एकच वाक्य माननीय मुख्यमंत्री महोदय बोलले की हो, कर्जाच्या इन्स्टिट्यूशनल क्रेडिट नेटवर्किंग वाढवलं पाहिजे. हे तर आम्हालाही कळतं वाढवलं पाहिजे, पण उपाय काय केला? त्यामुळे पुनर्गठनाच्या बाबतीत एक मिनिट उदयजी, मला फक्त 1-2 मिनिटं. उदयजी, मी तुम्हाला एक सांगतो, पुनर्गठनाच्या बाबतीत दरवर्षी GR मध्ये मुद्दा असतो. पुनर्गठन 10% सुद्धा होत नाही.
लोक अक्षरशः त्यांचे सगळे पायाचे मोजे तुटून जातात, एवढ्या चक्रा बँकेत मारतात, अजिबात त्या ठिकाणी पुनर्गठन होत नाही. पीक कर्ज मिळणं हा सगळ्यात मोठा विषय, त्यामुळे पीक कर्जाचा विषय काहीच बोलले नाही, उपाय नाही, पुनर्गठनावर नाही, सिंचनावर नाही, ठिबक सिंचनावर नाही, विजेचे जे विषय बोलले जात आहेत. मी सांगतो आजही माननीय अजितदादा पवार वीज मंत्री असताना जो इन्फ्रा 2 चा कार्यक्रम आहे त्याचीच अंमलबजावणी चालू आहे. नवीन कुठलाही पैसे दिले गेलेले नाहीत. आज या ज्या काही घोषणा केलेल्या आहेत या घोषणासाठी पैसे राजेश टोपे मला तुम्हाला इथे थांबून एकच प्रश्न विचारायचा आहे कोटीचा. राजेश टोपे मला एकच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि तो म्हणजे हे जे सिंचनाचे प्रकल्प अपुरे राहिले तुम्ही म्हणताय, राजेश टोपे सिंचनाचे प्रकल्प अपुरे राहिले म्हणताय, हे सिंचनाचे प्रकल्प भाजप आणि सेनेचं सरकार आल्यानंतर चालू झाले का त्याच्या आधीचे अनेक वर्षाचे अपुरे प्रकल्प आता पुरे करायला सरकार घेत आहे आणि ते पुरे झालेले नाही? वस्तुस्थिती नेमकी काय आहे महाराष्ट्राला कळू द्या. राजेश टोपे. हे बघा, एक मिनिटं मी तुम्हाला सांगतो, हे प्रकल्प आम्ही सुरू केलेत, याला पैसे दरवर्षी आम्ही दिले जात होते. मधल्या काळात जो काही सिंचन घोटाळ्याचा काही खोटा आरोप, चुकीचा आरोप केला, ज्याच्याबद्दल अनेक कमिट्या झाल्या, त्याच्या बाबतीतले रिपोर्ट्सही आलेत, सगळं ते समोर आहे. पण त्या सगळ्या कारणांनी थोडंसं हे प्रकरण रेंगाळलं होतं, नवीन सुप्रमा मिळत नव्हत्या. आता आम्ही वर्ष झालं म्हणतोय, पहिल्या अधिवेशनापासून, याच हिवाळी अधिवेशनात आम्ही म्हणत होतो सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी अनेक प्रकल्प पडलेले लवकर द्या, पण एक वर्ष राजेंद्र पाटणींकडून उत्तर घेऊया. राजेंद्र पाटणी, मान्यता नाही. राजेंद्र पाटणी सांगितलं उदयजी एक मिनिट उदयजी मी एक सांगतो, एवढाच आहे, सध्याचा प्रश्न महत्वाचा आहे की आज आम्हाला हाताला काम पाहिजे. आमच्या भागातले लोक आज मोठ्या पद्धतीनं रोजगाराचा प्रश्न आहे. या सगळ्यावर राजेंद्र पाटणी उत्तर देतील. राजेंद्र पाटणी, रोजगार हमी योजना नुसत्या विहिरी देऊन होणार नाही. राजेंद्र पाटणी, विहिरी देऊन होत नाही. आपण एक चित्र बघा. आता आमचे मित्र म्हणाले की पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी पॅकेज दिला, सिंचनाच्या प्रकल्पाला पॅकेज दिला, अप्पर वर्धाला पैसे आले. जगताप साहेबाचा मतदारसंघ आहे, जगताप साहेबाचा जिल्हा आहे, पाणी इंडिया बुलला दिलं. शेतकऱ्याला पाणी दिलं का यांनी? पैसे केंद्राकडून घेतले आणि सिंचनाच्यासाठी घेतले, शेतकऱ्याच्या सिंचनासाठी घेतले, इंडिया बुलला पाणी दिलं. सरकार यांचं होतं, हे चुपचाप बसले. हे कधी बोलले का इंडिया बुलला पाणी देऊ नका, शेतकऱ्याला पाणी द्या म्हणून? आणि हे सांगितलं पाहिजे की आम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं. आपण एकंदरित बघा, हे म्हणतात की मुख्यमंत्री असत्य बोलले. जर मुख्यमंत्री असत्य बोलले असतील तर मुख्यमंत्री विधानसभेत बोलले, वित्तमंत्री असत्य बोलले असतील, वित्तमंत्री, अरे ऐकून घ्या ना आमचं, तुमचं काय म्हणणं, तुमची वेळ आल्यावर बोला ना. 50 वर्ष झाले तुम्ही काय करताय सर्व महाराष्ट्राला माहित आहे. हे म्हणतात की मुख्यमंत्री असत्य बोलले, तर विधानसभेत मुख्यमंत्री बोलले आणि मुख्यमंत्री असत्य बोलले असतील तर हक्कभंग प्रस्ताव आणा. आकडेवारी आहे सर्व. मुख्यमंत्री महोदय उत्तर देतील, सरकार उत्तर देईल. असत्य बोलून असं बाहेर चालत नाही. वस्तुस्थिती आहे, आकड्यावर आधारित आहे. मुख्यमंत्री ज्या गोष्टी बोलले त्या आकड्यावर आधारित बोलले. आणि आपण एकंदरीत चित्र बघितलं की शेतकरी आत्महत्या का एका दिवसात करतो का? मागच्या एका वर्षात सरकार आलं म्हणून आत्महत्या करतोय? मागच्या 60 वर्षाचा पाप आहे. यांनी 60 वर्षात शेतकऱ्यांना उभं करण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. जर यांनी शेतकऱ्यांचं सिंचनाचं पाणी दिलं असतं, शेतकऱ्याला वीज दिली असती. आपण मध्य प्रदेशमध्ये बघा, शेतीचा ग्रोथ रेट 20% 24% आहे वर्षाला. आमच्या इथं 2% 4% नाही. ही अवस्था काय? सिंचन आज आपल्या राज्यापेक्षा इतर राज्यात सिंचन वाढलं, आपल्या इथं सिंचन वाढलं नाही. का वाढलं नाही? सरकार आपलंच होतं ना. आपण किती प्राधान्य दिलं? आणि आमचे टोपे साहेब 15 वर्ष मंत्री होते. मराठवाडा विदर्भाचा सिंचनाचा बॅकलॉग कोणी उभा केला? कोणी वाढवला? तो संपवण्यासाठी आपण काय केलं? आणि विदर्भ, मराठवाड्याचा आणि खानदेशचा शेतकरी जो आत्महत्या करतोय, आपण बॅकलॉग संपवला नाही, आपण शेतकऱ्याला पाणी आणि वीज दिलं नाही, कृषी विभागाच्या योजना दिल्या नाही, उभं केला नाही, म्हणून शेतकऱ्याची अवस्था आहे. मान्य. शशिकांत खेडेकर, आणि या संपूर्ण पॅकेजमध्ये जे पैसे लागणार आहेत, शशिकांत खेडेकर, ते पैसे कुठून येणार आहेत या सरकारकडे? ते पैसे या सरकारनं, या भारतीय जनता पक्षाच्या वारंवार सांगतायत. डॉक्टर साहेब, पैसे नाहीत असा तर विषय नाहीये. या सरकारने, मी अगोदरही सांगितलं, इतका 3,00,000 कोटीचा कर्जाचा डोंगर यांनी उभारून ठेवला, तरी सुद्धा हे आमचं भाजपचं, सेनेचं युती शासन पैशाची उपलब्ध कसा होईल याच्यामध्ये निश्चित त्या ठिकाणी विचारात आहे. निधी निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आणि आमचे मित्र राजेश टोपे यांनी जे सांगितलं, 3,00,000 कोटीचं कर्ज केलं, 15 वर्ष मंत्री राहिले, 54,000 कोटी रुपये कर्ज काढलं. खेडेकर बोला, खेडेकर बोला. अरे ती वेळ तुम्ही आणून ठेवली.
ती वेळ तुम्ही आणून ठेवली. मला बोलू द्या या ठिकाणी. राजेश टोपे साहेब तुम्ही बोलले, पीक कर्जाबाबत बोलले, पुनर्गठनासाठी शेतकऱ्यांना बँका त्रास होतो. अरे सर्व जिल्हा सहकारी बँका तर तुमच्या ताब्यामध्ये, तुमची यंत्रणा त्या ठिकाणी कमी पडली. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी त्रास तुमच्या बँकांनी दिलेला आहे. पुनर्गठन तुमच्या बँका करत नाहीत. यामध्ये या शासनाचा काय दोष आहे? तुम्ही जर नीटपणे त्याची प्रणाली राबवली असती, शेतकऱ्यांना कमी त्रास होईल अशा पद्धतीनं पीक कर्जाचं वाटप त्या ठिकाणी पद्धत ठेवली असती तर शेतकऱ्यांना हा त्रास या ठिकाणी पीक कर्जासाठी झाला नसता. मी किशोर तिवारींकडे जातोय. किशोर तिवारी, मला एक गौड बंगाल समजत नाहीये की ज्या वर्षी चांगलं पीक येतं, ज्या वर्षी पाऊस चांगला होतो, प्रचंड मोठ्या प्रमाणावर होतो, तेव्हा देखील आम्ही शेतकऱ्यांना आत्महत्या करताना बघतोय, आणि जेव्हा पाऊस अत्यंत कमी होतो तेव्हा देखील आत्महत्या करताना बघतोय. नेमकं आत्महत्येचं कारण काय? पाऊस जास्त पडणं, पाऊस कमी पडणं, का त्याहीपेक्षा सुद्धा त्याच्या डोक्यावरचं कर्ज त्याला न फेडता येणं? नेमकं कारण काय किशोर तिवारी? नाही, नैराश्याच्या वर तर पुष्कळ समित्या नियुक्त झाल्या आणि पुष्कळ अहवाल आले. आता काय आहे की ग्रामीण भागात उत्पन्न येणं बंद झालं आहे आणि सगळे खर्च वाढले आहेत. आता या सगळ्या याच्यावर उत्पन्न, पाणी जास्त आहे, उत्पन्न जास्त आहे, तर मग कृषी मालाचा भावाचा प्रश्न आहे, मग लागणारा खर्च वाढत चालला आहे. या सगळ्या याच्यावर एकात्मिकपणे विचार केला तर सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या ज्या सेवा आहेत त्या सेवा शेतकऱ्यांना मिळाव्या आणि शेतकऱ्यांनी नगदी पिकाचा हट्ट न करता जास्त पाण्याचा, आणि नगदी पिकं जे खुल्या बाजार व्यवस्थेत बाजारावर आहेत ते पिकं टाळून जे पिकं भारताला लागतात, जसं तूर डाळ, तेलबिया, याच्यासाठी त्यांना कसं प्रोत्साहन मिळावं या मूळ प्रश्नावर अजूनही विचार केलेला जात नाहीये. एक तर पतपुरवठा शेतकऱ्याच्या वेळेवर व पतपुरवठा मुबलक व्हावा याच्यासाठी बँकांकडे भरपूर पैसे आहेत. त्याच्यासाठी एक पतपुरवठा धोरण घेऊन पंचवार्षिक पतपुरवठा राहावा असे आमचं धोरण आम्ही त्यांना सरकारला दिलं आहे. परंतु पतपुरवठा सुरळीत राहत नाही. आपण कर्ज माफ केलं तरी पुढच्या वर्षी त्यांना उत्पन्नात होत नाही आणि त्याची परतफेड होत नाही. आता 15 वर्ष काँग्रेसने प्रयत्न केले आणि आता एनडीएचं गव्हर्नमेंट आलं. विषय तेच आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नापिकी, दुष्काळ, आणि या वर्षी तर अफलातून काम झालं की जिथे पाऊस होताही तिथेही जे पीक झालं ते भरपूर कमी झालेलं आहे. आणि कृषी संकट एवढं कठीण झालं आहे की ग्रामीण भागात सध्या अडचणीचं सावट आहे. याच्यामध्ये आम्हाला एक चांगलं सरकारने जे केलं आहे, मी बोलतो की त्यांनी अन्न सुरक्षा दिली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या दारावर, म्हणजे प्रत्येक कुटुंबाला अन्न सुरक्षा दिली, आरोग्य सुरक्षा दिली आहे. आणि ज्या ज्या अडचणी, आता नरेगातली कामं शेतकऱ्याच्या गावात व्हावी, नरेगातली कामं शेतकऱ्याच्या शेतात व्हावी, याच्यासाठी काय काय कामं येऊ शकतात याच्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हायला पाहिजे. लागवडीचा खर्च कमी होण्यासाठी काय करू शकते सरकार, काय करू शकते राजकीय पक्ष, आणि काय आपण करू शकतो याच्यासाठी. आणि एक मी सांगतो की जर डॉक्टर साहेब तुम्ही बघितलं, तिवारीजी शेतकऱ्यांच्या भावाबद्दल बोला. आपण मोर्चे काढत होता 7,000 रुपयाच्या कापसाच्या भावासाठी. अरे मी शेतकऱ्याच्या भावाची परिस्थिती काय राहिली पाहिजे याच्याबद्दल बोला ना. अरे एक मिनिट, अरे वीरेंद्र मला बोलू दे. युपीएची जी धोरणं होती, हो तीच धोरणं एनडीएची आहेत. म्हणजे मी कोणत्या बाबतीत बोलतो, आपणच मोर्चे काढत होता. बघा, एक मिनिट. अरे बाबा, आता माझी भूमिका तीच आहे की शेतकऱ्यांना जो भाव मिळेल त्याच्यात जर त्याचा नफा होत नसेल तर कधीही हे प्रश्न सुटणार नाहीत. मात्र आताच बघा, कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, तिथे यांचा कृषी मूल्य आयोगी आहे. आता तिथे लागवड खर्च अधिक 50% नफा हे देऊ शकतात काय? हा फार महत्वाचा विषय आहे की लागवड खर्च अधिक 50% नफा खुल्या बाजारात मोदी साहेबांनी कबूल केलं होतं, देऊ शकतात काय? जर सरकारने, मोदी साहेबांनी कबूल केलं होतं. आपण कार्यक्रमाची वेळ प्रेक्षक संपत आलेली आहे. देवेंद्र फडणवीस आता एक प्रकारे सांताक्लॉजच्या भूमिकेत आहेत. महाभारताचे दाखले देता देता त्यांनी आमच्या शेतकऱ्यांसाठी 10,512 कोटी इतकी प्रचंड मोठी मदत आता जाहीर केली आहे. पण प्रेक्षक, परिस्थिती अत्यंत खरोखरच गंभीर आहे.
परवा एका शेतकऱ्यानं विहिरीत जीव दिला, कोरड्या विहिरीत जीव दिला, तेव्हा त्याला बाहेर काढण्यासाठी जे 3 मजूर कामाला लावले त्यांना देण्यासाठी देखील त्या गरीब कुटुंबाकडे पैसे नव्हते. सगळीकडे तीच गत आहे. या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मुलं म्हणतात, आम्ही शेतात का बरं राबायचं? शेतात राबून इतकी वर्ष आमच्या बापाला काय मिळालं? आभाळातल्या ढगांची वाट पाहून पाहून सुकलेलं त्याचं तोंड आणि त्याच सुकलेल्या तोंडात आत्महत्या केल्यानंतर आम्हाला दिसलेला फेस, आमच्या बापाचा तो चेहरा बघून ही सगळी निराश झालेली नवी पिढी आता शेतीपासून दूर जाते, शहरात येऊन बेरोजगारांच्या यादीत आणखीन भर घालते. हे सगळं थांबवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न व्हायला हवा आणि ते सरकारचं काम आहे. आणि त्याहीपेक्षा सुद्धा हे जे पॅकेज आहे हे पॅकेज नीट राबवलं जातंय की नाही हे बघणं विरोधी पक्षांचं काम आहे. कारण लोकांनी निवडून दिलेल्या आमदार खासदारांकडेच आता लोकांचं लक्ष आहे. अगदी तुमचं आमचं देखील हे काम आहे. प्रेक्षको, शेतीला आणि शेतकऱ्यांना देखील पत मिळाली पाहिजे, तेव्हाच आत्महत्येच्या फासातून महाराष्ट्राची सुटका होईल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.